महादेव. दीक्षा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी. अगदी झटकन आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे. चला तर बनवूया. कटाची आमटी बनवण्यासाठी मी ती पुरणाचं पाणी घेतलं आहे. पुरण शिजवून घेतलं, त्याचं पाणी हे काढून घेतलं आहे. एक कांदा घेतला आहे. कांदा हा गॅसवर भाजून घेतला आहे. बारीक गॅसवर भाजायचा कांदा छान भाजला जातो. घेतलं आहे खोबरं छान कापून घेतलं आणि भाजून घेतलं गॅसवर. थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, आपल्याला वाटण करायचं म्हणून. तसा अद्रकचा तुकडा घेतला आहे, बारीक असा कापून घेतला. त्याला जिरं घेतलं आहे, आपल्याला वाटायसाठी लागणार आहे. 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. अद्रक टाकून घेऊया. लसूण, थोडंसं जिरं, कांदा, खोबरं, कोथिंबीर टाकताना थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया. भाजी बनवण्यासाठी मी इथे कढई ठेवली. कढईत भाजीसाठी तेल टाकून घेऊया. तेल टाकून घेऊ. 4-5 पळ्या तेल टाकून घेतले. भाजीसाठी पण घेतले मी एक फोडणीसाठी. कढीपत्त्याचे पाणी घेतले 7 ते 8. वाटून घेतलेला मसाला टाकून घेऊया. छान असं आपण टाकून घेतला आहे. मी पावडर घालते, हळद घालते, थोडीशी हळद घालते, गरम मसाला घालते. छान एकजीव करून घेऊया. जळायला पाहिजे म्हणून थोडंसं पाणी घालून घेऊया. छान द्यायचा. तेल सुटस तर बारीक गॅस ठेवायचा. मसाला करताना किती छान तेल सुटलं. पुरणाच्या खालचं सार आपण आता टाकून घेऊया. असं एकजीव करून घ्यायचं. 1 ग्लासभर पाणी ॲड करूया. चवीनुसार मीठ घालून घेऊया. असं आपण छान उकळ आणून घेऊया. बघा किती छान उकळ आला आपल्या आमटीला. वरतून थोडीशी कोथिंबीर घालते. आपली आमटी ही तयार झाली आहे. तुम्ही अशी आमटी मस्त पुरणपोळी बरोबर करून बघा, खाऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.